नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामजी. टेक सरकार हे आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी एक आनंदाची आणि गुड न्यूज घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे पी-एच-डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा फेलोशिप भेटणार आहे. 31,000 ते ₹42,000. होय, खरं आहे ते. तर चला कोणत्या-कोणत्या संस्थेमार्फत तुम्हाला स्टायपेंड फेलोशिप भेटणार आहे, ते आपण थोडं डिटेलमध्ये जाणून घेऊया, पार्श्वभूमी जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल आपल्या टेक सरकार चॅनलवरती, तर हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा महामार्ग म्हणजे संशोधन, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्यासाठी राज्यस्तरीय संस्थांची सर्व निकष माहिती इथे दिलेली आहे. म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षा जरी करत असताल, यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी, पोलीस भरती असेल, बँकिंग असेल, तर तुम्हाला या संस्थेमार्फत तुम्हाला काय केले जाते, इथं स्टायपेंड आणि क्लासेसची सुविधा दिली जाते. ओके. तुमचं उच्च शिक्षण असेल, जसं पी-एच-डी करत असाल, तुम्हाला पी-एच-डी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते आणि स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला इथं सर्टिफिकेशन कोर्स वगैरे या संस्थेमार्फत दिले जातात. ओके. तर मग कोणत्या-कोणत्या संस्था आहेत त्या आपण इथं जाणून घेऊया. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी शासनाने इथं काय केलेलं आहे, भक्कम पाठबळ दिलेलं आहे. आता बार्टी संस्था आपण जाणून घेऊया. बार्टी संस्था कुणासाठी आहे? अनुसूचित जाती म्हणजेच एस-टी, एस-सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था काम करते. ओके. आता टार्टी जी आहे आदिवासी समाज तील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था काय करते? काम करते आणि आरटी ही संस्था आहे मातंग समाजातील आणि त्यातील काही जर उपजाती आहेत त्यांच्यासाठी ही आरटी संस्था काय करते? काम करते आणि जी सारथी संस्था जी आहे मराठा कुणबी, कुणबी मराठा या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था काम करते. महाज्योती आहे इतर मागास वर्ग म्हणजेच ओ-बी-सी, व्ही-जी-एन-टी, एन-टी-डी हे सर्व विद्यार्थ्यांसाठी महाज्योती ही संस्था काम करते आणि अमृत ही जी संस्था आहे खुल्या प्रवर्गातील ई-डब्ल्यू-एस किंवा ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था काम करते. मग तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुमची पात्रता ओळखायची आहे. आता एस-सी कॅन्डिडेट असताल, तर त्यांनी बार्टी या संस्थेमार्फत काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तुम्ही आता ही फेलोशिपची जाहिरात आलेली आहे पी-एच-डीच्या विद्यार्थ्यांसाठी. मग यापूर्वी स्पर्धा परीक्षासाठी तुम्हाला क्लासेससाठी किंवा नीट असेल, पोलीस भरती असेल, बँकिंग असेल, रेल्वे असेल, ह्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला या संस्थेमार्फत क्लासेस किंवा माहिती आणि स्टायपेंड दिले जाते. ओके. यू-पी-एस-सीची प्री एक्झाम असेल, एम-पी-एस-सीची प्री एक्झाम असेल, तर तुम्हाला या संस्थेमार्फत क्लासेसची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या फायदा घ्यायला पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे शेअर करायला पाहिजे. सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना हा व्हिडिओ पोहोचवायला पाहिजे. ओके. आता एस-टी जे असतील, एस-टी कॅन्डिडेट असताल, तर त्यांनी टी-आर-टी मार्फत अर्ज करायचा आहे आणि ओ-बी-सी, व्ही-जी-एन-टी त्यांनी महाज्योतीमार्फत अर्ज करायचा आहे. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या विद्यार्थ्यांनी सारथीमार्फत अर्ज करायचा आहे आणि आर-टी मार्फत मातंग समाज आणि उपजाती जे आहेत त्यांनी आर-टी मार्फत अर्ज करायचा आहे आणि अमृत संस्थामार्फत विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी अमृत संस्थेमार्फत अर्ज करायचा आहे. मग तुम्हाला इथं संस्था दिलेल्या आहेत. त्यांचं संपूर्ण नाव दिलेलं आहे. लाभार्थी गट म्हणजे कोणत्या-कोणत्या कॅटेगरीतील विद्यार्थी कोणत्या-कोणत्या संस्थेमधून बेनिफिट घेऊ शकतात. ओके. तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिलेल्या आहेत. तुम्ही तिथे जाऊन फॉर्म भरायचा आहे, चेक करायचं आहे. मग आता ही जी आपण ॲड जी पाहत आहोत आलेली पी-एच-डीच्या विद्यार्थ्यांसाठी, मग त्याचे फायदे पाहूया. ठीक आहे. तर योजनेचा फायदा काय आहे? तुम्हाला जी-आर-एफसाठी म्हणजे 2 वर्षासाठी पूर्वी ₹31,000 मिळत होते आणि 3 वर्षासाठी एस-आर-एफसाठी तुम्हाला ₹35,000 मिळत होते. पण आता यू-जी-सीच्या गाईडलाईननुसार म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम 2023 पासून तुम्हाला 2 वर्षाच्या जी-आर-एफसाठी ₹37,000 भेटतात. ओके. आणि एस-आर-एफसाठी 3 वर्षासाठी तुम्हाला ₹42,000 भेटतात. मग त्याच्यामध्ये प्लस एच-आर-ए असेल, कंटिन्जन्सी असेल तुमचं, आकस्मिक काही जर खर्च असेल, तर सामाजिक जे कॅटेगरी ह्याच्यामधील असतील, आर्ट फॅकल्टीचे सोशल सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांना ₹10,000 भेटत होते आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना ₹12,000 भेटत आहेत. ओके. आता एस-आर-एफसाठी तुम्हाला आकस्मिकता 20,500 आहे आणि सामाजिक एस-आर-एफसाठी तुम्हाला इथं ₹25,000 आहे. ओके. आणि दिव्यांग उमेदवारांसाठी इथं ₹2,000 तुम्हाला एक्स्ट्रा भेटतात. आता मग पात्रता निकट अशी ती जर म्हटलं, तर तुम्ही सर्वप्रथम महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे. मग तुम्ही ज्या संस्थेमार्फत अर्ज करताल, तर तुम्हाला त्या त्या कॅटेगरीचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी
नॉन क्रिमिनल लेयर असेल तुमचं, अदर डॉक्युमेंट तुम्हाला इथं इन्कम असेल अनिवार्य आहे. ओके. मग चला तर आपण हे आता थोडी माहिती पाहूया. जे पी-एच-डीसाठी जी ॲड आलेली आहे, तिचं आपण थोडं 2 ते 3 मिनिटामध्ये पूर्ण ॲड पाहूया. 2 ते 3 संस्थेचे ॲड आलेले आहेत. 3 संस्थेचे आपण ते पाहणार आहोत इथे. ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे पहिली जी काय आहे, अधिसूचना आहे, अधिछात्रवृत्ती. तर ती आहे टार्टी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांची आहे, एस-टी कॅन्डिडेट यांच्यासाठी. ओके. तर 31 जुलै 2026 पासून हे पत्र आलेलं आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे. तर तुम्ही इथे 2025 साठी असणार आहे. ठीक आहे. एस-टी रिसर्च फेलोशिपसाठी. ओके. आता तुम्हाला इथं योजनेच्या अटी आणि डॉक्युमेंट दिलेले आहेत. सर्व कॅटेगरीसाठी फक्त कॅटेगरी सर्टिफिकेट वेगवेगळं लागणार आहे. पण बाकी डॉक्युमेंट तुम्हाला इथं सेम लागणार आहेत. जसं पी-जी असेल 50 प्लस ग्रेडनी, दिव्यांग असतील किंवा महिला असतील त्यांना कॅटेगरी वाईज इथं काय दिलेलं आहे, आरक्षण असणार आहे. तुमच्याकडे कॅटेगरीचं सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे आणि मेन म्हणजे तुमचं पी-एच-डीचं कन्फर्मेशन त्या अकॅडमिक इयर 2025 मधील. आता ही टार्टीची ॲड आहे एस-टी विद्यार्थ्यांसाठी 2025. तर तुम्हाला हे इथे कन्फर्मेशन सर्टिफिकेट, गाईडचं कन्सर्न लेटर, सिनॉप्सिस वगैरे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही फॉर्म कधीपासून भरू शकता? 1/8/2026 ते 31/8/2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर तुमचं शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुमचं एक्झाम घेतली जाईल आणि नंतर तुम्हाला फायनल काय दिलं जाईल, फेलोशिपसाठी अवॉर्ड लेटर तुम्हाला दिलं जाईल. आता नंतर ही बार्टी संस्था आहे. बार्टी संस्थेमार्फत एस-सीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही संस्था काय करते, काम करते. मग काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यामार्फत अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांकडून जे 2023, 24, 25 या कालावधीत पी-एच-डीकरिता कायम नोंदणी म्हणजेच कन्फर्मेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कोणत्याही विद्यापीठामध्ये तुम्ही पी-एच-डी करत असताल, कोणत्याही सब्जेक्टमध्ये, कोणत्याही फॅकल्टीमध्ये, ओके. तर तुम्ही इथं पात्र आहात. पण तुमच्याकडे 1 जानेवारी पासून ते 31 डिसेंबर 2025 मधलं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. 2023, 24 आणि 25 या कालावधीमधील आणि तुम्ही 31/8/2026 पर्यंत इथे काय करू शकता, ऑनलाईन अर्ज करू शकता या फेलोशिपसाठी. 1/8/2026 पासून 31/8/2026 पर्यंत. मग नंतर तिसरी कोणती आहे? तिसरी जी फेलोशिप आहे, तर ती आहे सारथी या संस्थेची. छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण अ, मानव विकास संस्था सारथी पुणे यांच्यामार्फत मराठा कुणबी मराठा या प्रवर्गासाठी ही संस्था काय करते, काम करते. मग तुमचं 1 जुलै 2023 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. लवकर जायचं आहे. 1 ऑगस्टपासून हे फॉर्म चालू झालेले आहेत तिथं. तर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना शेअर करायचा आहे, लाभ घ्यायचा आहे, कमेंट्स करायचा आहे. काही जर अडचण आली तर तुम्ही कमेंट्स करून अवश्य विचारू शकता. तुम्हाला तुमच्या कमेंट्सला अवश्य उत्तर दिलं जाईल. ओके. थँक